श्री नवनाथ कथासार। आज आपण बघणार आहोत श्रीकृष्ण नवनारायण भेट तसेच मच्छिंद्रनाथांचा जन्म। श्री गणेश, श्री सरस्वती आणि श्री गुरु यांना मनोभावे नमस्कार असो। श्रीकृष्ण नारायण भेट। श्रीकृष्णाच्या काळातील एक गोष्ट आहे। द्वापारयुग संपायला काही काळ बाकी होता। द्वापारयुगानंतर कलियुग सुरू होणार होते। द्वारकेत यदुसभा भरलेली होती। श्रीकृष्ण सिंहासनावर बसलेले होते। त्यांच्या शेजारी उद्धवही होता। त्यावेळी नवनारायण तेथे आले। कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन हे 9 जण नारायणाचे कार्य करत असत, म्हणून त्यांनाही नारायण म्हणत। यदुसभेत नवनारायणांचा प्रवेश होताच श्रीकृष्णाने त्यांना त्यांच्या आसनावर बसविले। त्यांची पाद्यपूजा केली। त्यांना क्षेमकुशल विचारले। श्रीकृष्णाने त्यांना मुद्दामच आज आमंत्रण देऊन बोलावून घेतले होते। आपल्याला बोलावण्यामागचे कारण नवनाथांनी विचारले। उत्तरादाखल श्रीकृष्णांनी सांगितले, आपण सर्वांनी कलियुगात अवतार घ्यायचा आहे। श्रीकृष्णाने नवनारायणांना दिलेले अवतार ऐका। कवीने मच्छिंद्रनाथ, हरीने मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ, अंतरिक्षाने जालंधरनाथ, प्रबुद्धाने जालंधरनाथांचा शिष्य कानिफनाथ, पिप्पलायनने चरपटीनाथ, आविर्होत्र्याने वटसिद्ध नागनाथ, द्रुमिलाने भर्तरीनाथ, चमसाने रेवणनाथ आणि करभाजनाने गहिनीनाथ या नावाने तुम्ही सर्वांनी अवतार घ्यावेत। तुमच्या जोडीला शंकर हे निवृत्तीनाथ, मी स्वतः ज्ञानदेव, ब्रह्मा हा सोपानदेव, योगमाया ही मुक्ताबाई, उद्धव हा नामदेव, कुब्जा ही जनाबाई, हनुमंत हा रामदास, वाल्मिकी हे तुलसीदास, जांबवंत हा नरहरी, शुकदेव हा कबीर, बलराम हा पुंडलिक असे आम्ही सर्वजणही अवतार धारण करू आणि आपला संप्रदाय स्थापन करून धर्म प्रसार करू। याला नवनारायणांनी आनंदाने संमती दिली। पण आम्ही कोठे आणि कोणत्या प्रकारे जन्म घ्यावा याविषयी काही सांगण्याची विनंती नवनारायणांनी श्रीकृष्णाला केली। त्यावर श्रीकृष्णाने सविस्तररित्या त्यांच्या जन्मकथा सांगितल्या। एकदा उपरिचर वसू आकाशमार्गाने विमानातून जात होता। त्यावेळी उर्वशीला पाहून तो मोहित झाला होता। तेव्हा त्याच्या वीर्याचा काही अंश गवतात पडला। तो द्रोणात पडून काही भाग यमुना नदीत पडला। तो एका मच्छीने गिळला। तिच्या उदरात कवी मच्छिंद्रनाथ म्हणून जन्म घेईल। मच्छिंद्रनाथ काही वर्षानंतर वंग देशात गेला असता एका ब्राह्मण स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी भस्म देईल। पण तो भस्म खाण्याऐवजी ती गायीच्या शेणाच्या उकरिंड्यावर टाकेल। त्यातून हरी गोरक्षनाथ नावाने जन्म घेईल। ब्रह्मदेवाचे काही तेज रेवा नदीकाठी पडले आहे। त्यातून चमसाने रेवणनाथ नावाने जन्म घ्यावा। शंकराचे काही तेज अग्नीने धारण केलेले आहे। त्यात दहन कामही आहे। बृहद्रथ नावाचा राजा जेव्हा यज्ञ करेल तेव्हा त्या यज्ञातून अंतरिक्ष जालंधरनाथ रूपाने जन्म घेईल। जन्मेजयाच्या सर्पसत्रात अनेक सर्प मारले गेले। त्यांचे ब्रह्मतेज रेवा नदीत पडले। त्यातील काही भाग पद्मिनी सर्पिणीने गिळला। आस्तिकाने हे पाहिल्यामुळे त्याने तिला वटवृक्षाच्या डोलीत लपवले। तिने टाकलेल्या अंड्यातून आविर्होत्र्याने वटसिद्ध नागनाथ म्हणून जन्म घ्यावा। दक्ष यज्ञाच्या प्रसंगी सर्व देव जमले होते। पार्वती ब्रह्मदेवही त्यात होते। पार्वतीच्या सौंदर्यामुळे ब्रह्मदेवांच्या शरीरातून वीर्यरूपाने तेज प्रकट झाले। लाज वाटल्याने त्याने ते पायांनी चिरडले। त्यातून 60 सहस्त्र वालकिल्य ऋषी निर्माण झाले। तरी वीर्याचा काही भाग उरला। तो भागीरथी नदीत पडला। नदीच्या काठावर असणाऱ्या गर्भाच्या भेटावरील वेलीवर ते वीर्य चिकटले। त्यातून पिप्पलायनाने चरपटीनाथ रूपाने जन्म घ्यावा। सूर्यतेजापासून कुंभामध्ये अगस्त्यांचा जन्म झाला होता। त्यातले काही तेज सूर्यकिरणाद्वारे किलक ऋषींच्या अंगणात ठेवलेल्या भिक्षापात्रात पडले। त्यात द्रुमिलाने भर्तरीनाथ म्हणून जन्म घ्यावा।
सरस्वतींच्या आकर्षणाने विश्वीचे तेज उत्पन्न झाले. ते हिमालयातील अरण्यात झोपलेल्या एका दिग्गजाच्या अंगावर पडले. त्यातून प्रबुद्ध मुनीने कानिफनाथ नावाने जन्म घ्यावा. गोरक्षनाथ एकदा वाळूची मूर्ती तयार करेल. विष्णूच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तो जेव्हा मंत्र म्हणेल तेव्हा कारभाजनाने गहिनीनाथ नावाने त्या मूर्तीतून जन्म घ्यावा. नवनारायणांनी आपल्या भविष्यात कोठे जन्म घेऊन कार्य करायचे आहे हे श्रीकृष्णांकडून ऐकले. सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला. त्यानंतर नवनारायण मंदरचल पर्वतावर गेले. शुकमुनीप्रमाणे त्यांनीही वेगवेगळ्या गुहांमध्ये जाऊन योग समाधी लावली आणि सर्वजण आपापल्या जन्माच्या वेळेची वाट पाहू लागले. आता पाहूया मच्छिंद्रनाथांचा जन्म. कवी ऋषी ध्यानस्थ होते. एकदा त्यांना यमुना नदीतील ब्रह्मतेज गिळलेल्या मत्सी दिसली. लगेच त्यांनी जीवरूपाने त्या तेजात प्रवेश केला आणि गर्भवास धारण केले. एकदा कैलास पर्वतावर शंकर पार्वती बसले होते. तेव्हा पार्वतीने तुम्ही करत असलेली साधना ध्यान मला सांगा, मला दीक्षा द्या अशी शंकरांना विनंती केली. तेव्हा शंकरांनी ती मान्य केली. परंतु दीक्षेसाठी एकांत हवा म्हणून नदीवर आरूढ होऊन ते दोघे यमुना तीरावर आले. तेथे शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, बीज मंत्र सांगितले. त्यानंतर पार्वतीला विचारले, मी सांगितलेले सर्व कळाले का? पार्वतीने उत्तर देण्याऐवजी यमुनेच्या पाण्यातून मोठ्या मत्स्यीने उत्तर दिले, हो कळले. शंकराने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, कवी तू ऐकलेस? वा, अनुभवही घेतलास? गर्वाने उत्तर दिले, होय, मला सगळीकडे अभेद ब्रह्माचाच अनुभव येतोय. तेव्हा शंकर म्हणाले, मत्स्येंद्रा तू भाग्यवान आहेस. पुढे तुला श्री दत्तांकडून उपदेश देवी. शंकर पार्वती निघून गेले. मत्स्येने तो गर्भ अंड्यासह यमुनेच्या काठावरील वाळूत टाकला. बगळ्यांचा एक थवा तेथे मासे खाण्यासाठी आला. तेव्हा त्यांना ते अंडे दिसले. खाण्याच्या इच्छेने त्यांनी ते अंडे फोडले तर एक बालक मोठमोठ्याने रडताना त्यांनी पाहिले. त्यामुळे ते घाबरून पळून गेले. बालकाचे रडणे चालूच होते. तेथे कामिक नावाचा कोळी मासे पकडण्यासाठी आला. त्याला अंड्याच्या फुटक्या कवचात बालक रडताना पाहून आश्चर्य वाटले. त्याने प्रेमाने त्या मुलाला उचलून जवळ घेतले. तेव्हा त्याला आकाशवाणी ऐकू आली, कामिका या मुलाला घरी ने, त्याला वाढव, त्याचे नाव मच्छिंद्र ठेव. हा मुलगा कवी नारायण ऋषींचा अवतार आहे. हा संपूर्ण जगाचा तारणारा आहे. कामिकाला मनापासून अतिशय आनंद झाला. तो मासे पकडत बसण्याऐवजी त्या मुलाला घेऊन घरी गेला. त्याची पत्नी शारद्वताजवळ त्याने त्या मुलाला दिले आणि तो बालक कसा सापडला त्याबद्दल ऐकलेली आकाशवाणी त्याने आपल्या बायकोला सांगितली. तिलाही आनंद झाला. निपुर्तिक असल्यामुळे देवाला दया येऊन त्यानेच हा पुत्र आपल्याला दिला असे दोघांनाही वाटले. त्याचे संगोपन करण्याचे ठरविताच शारद्वतेला पाना फुटला. मच्छिंद्राला त्या दोघांनी लाडात वाढवले. 4-5 वर्षांचा झाल्यावर तो बापासह नदीला मासे पकडण्यासाठी जाऊ लागला. एकदा बाप-लेक दोघेही नदीवर गेले होते. कामिकाने काही मासे पकडले आणि बाहेर येऊन मुलाजवळ वाळूत टाकले. तो परत मासे पकडण्यासाठी पाण्यात शिरला. आपल्या बापाने पाण्याबरोबर टाकलेल्या तडपडणाऱ्या माशाची प्राणांतिक अवस्था त्याला पाहवली नाही. त्याने बापाचे लक्ष नाही हे पाहून बरेच मासे परत पाण्यात सोडून दिले. कामिक बाहेर येताच खूप संतापला. त्याने मच्छिंद्राला मारले. मासे पाण्यात टाकलेस तर काय खायचे? भीक मागायची का? या त्याच्या रागीट बोलण्यामुळे मच्छिंद्रही विचार करू लागला. कामिक जेव्हा परत पाण्यात शिरला तेव्हा, होय, मासे खाण्यापेक्षा मी भीक मागेन असे म्हणून तो जोरात पळून जाऊ लागला. जवळच्या झाडीतून त्याने उत्तरेकडून धूम ठोकली. दमला की तो विश्रांती घे, त्यानंतर पुन्हा चालत राही. असे करत करत तो बद्रिका वनात पोचला. तेथील घनदाट अरण्यात एका मोठ्या वृक्षाखाली तो
तप करू लागला. निराहार राहून 12 वर्षाचे तप त्याने पूर्ण केले. त्यामुळे हाडाच्या सापळ्याप्रमाणे तो दिसत होता. अगदी क्षीण झालेल्या मच्छिंद्रावर प्रसन्न होऊन श्री दत्तात्रय व श्री शंकरांनी त्याला दर्शन दिले.